नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे वॅकन्सीज फॉर कॅप राउंड 2। बेसिकली वॅकन्सीज डिक्लेअर झालेल्या होत्या अराउंड 1 ते 1:30 वाजता रात्री। एवढ्या रात्री व्हिडिओ बनवणं पॉसिबल नव्हतं मित्रांनो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की हाऊ टू चेक वॅकन्सीज, सगळ्यात महत्त्वाचं। सेकंड, वॅकन्सीजचं आपण एनालिसिस करूया आणि थर्ड, कॉलेज वाईज आपण वॅकन्सीज कशा चेक करू शकतात ते पण मी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला। प्रत्येक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जसं व्हिडिओला शेअर करा आणि काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी ऑलरेडी कॉलेज वर्सेस ब्रँच सोबतच स्ट्रॅटेजी टू मेक अ परफेक्ट कॉलेज लिस्ट फॉर कॅप राउंड 2 आणि सीएससी जे कट ऑफ्स आहे फॉर पुणे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस, अशी महत्त्वाचे व्हिडिओज बनवलेले आहे। त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्की चेकआउट करा ते व्हिडिओज। व्हिडिओला लाईक करायला, कमेंट्स करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण थोडा तुम्ही मला लक्षात येते की तुम्ही डाऊट्स पण विचारताय, क्वेरीज पण रिझॉल्व्ह होत आहे, व्हिडिओज पण टाइम टू टाइम मी पोस्ट करतो, बट तेवढं व्यवस्थित सबस्क्राईब किंवा सपोर्ट केला जात नाही। तर नक्की चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा। आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवतोय जे तुम्हाला विदाउट सेल्फ इंटरेस्ट गायडन्स करेल। आणि असं नाही की आपला जर्नी फक्त ऍडमिशन प्रोसेस पर्यंत, जोपर्यंत तुमचं प्लेसमेंट नाही होणार तोपर्यंतचा हा सपोर्ट किंवा हे मेंटरिंग तुम्हाला चालू राहणार आहे। तर म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट क्लिअर करून देतो, म्हणजे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्ट अजून व्यवस्थित बनवू शकतात टेक्निकल एनालिसिस करून। आता इथे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, वॅकन्सीज डिक्लेअर, ऑफिशियली डिक्लेअर्ड लिस्ट आहे ही, आणि आपण बघूया किती वॅकन्सीज आहे आता आणि एनालिसिस सुद्धा करूया व्यवस्थित। मित्रांनो बघा, तुम्हाला स्क्रीन शेअर होते, ऑफिशियल वेबसाईट आहे। इथे जर आपण बघत असेल ना तर इम्पॉर्टंट जे नोटिफिकेशन स्क्रोल होतात इथे पण तुम्ही बघू शकता। वेबसाईटने जर आपण जात असेल तर इथे आपल्याला डायरेक्ट दिसत आहे प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राउंड 2। त्याला जसं क्लिक केलं की तुम्हाला एक पीडीएफ फाईल ओपन होतं। ही पीडीएफ फाईल मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर पण शेअर करेल, तर व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट करून घ्या। आता इथे बघा, ही ऑफिशियल पीडीएफ फाईल आहे। आता इथे तुम्हाला दिसत आहे पब्लिश डेट 19 ऑगस्ट। फर्स्ट कॉलेज आपल्याला दिसत आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती। व्हॅकंट कॅप सीट्स अराउंड 7 आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या। आपण जर अजून स्क्रोल करू तर सीएससी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे वॅकन्सीज फक्त 1 आहे। पुन्हा मी थोडं खाली स्क्रोल करतो तर आयटीच्या जागा जवळपास 3 आहे। आता आपण थोडं समजून घेऊया। बेसिकली आपण आपलं फेवरेट कॉलेज घेऊया। कोणतं फेवरेट कॉलेज आपलं? सीओपी, आणि सीओपीचा कोड काय? 6006। आपण कंट्रोल एफ करून 6006 पुट करतो, डायरेक्टली आपण रिडायरेक्ट होऊन जातो सीओपीच्या कॉलेजवर। आता इथे बघा, सीओपी मध्ये सीएससीच्या किती वॅकंट कॅप सीट्स आहे? बापरे, अराउंड 36 सीट्स अवेलेबल आहे जर बघायला गेलं तर। आणि इथे तुम्हाला दिसत आहे की एसआय मीन्स सँक्शन इन्स्टिट्यूट सीट्स आहे। पूर्ण टोटल सीट्स किती? अराउंड 150। एमएस सीट्स अराउंड 13 अवेलेबल आहे आणि ऑल इंडिया सीट्स अराउंड 23 आहे। टोटल ॲडिशन केलं तर 36 आहे। आता इथे बघा मित्रांनो, कॅटेगरी वाईज किती सीट्स आहे? ओपन, एससी, एसटी, व्हीजीडीटी कॅटेगरीज दिलेले आहे। देन जनरल और लेडीज, म्हणजे जनरलच्या सीट्स आहे की लेडीजच्या सीट्स आहे, हा एक कॉलम दिलेला आहे। आणि इथे मग स्टेट लेवल सीट्स आहे, तर तुम्ही बघू शकता जनरल ओपनच्या 3 सीट्स अवेलेबल आहे। लेडीजसाठी किती अवेलेबल आहे? 1 आहे। एससी साठी किती अवेलेबल आहे? जनरल एससीच्या 3 सीट्स अवेलेबल आहे। एसटीच्या जनरलच्या सीट्स अराउंड 1 अवेलेबल आहे। तिथे तुम्ही बघू शकता ॲज पर अवर कॅटेगरी। जसं आता आपण ओबीसीच्या सीट्स जर बघायला गेलं, जनरल ओबीसीच्या तर 2 सीट्स अवेलेबल आहे। लेडीजची सीट्स किती अवेलेबल आहे? 1 आहे। एससीबीसीच्या 0 सीट्स अवेलेबल आहे, तर तुम्ही इथे बघू शकतात। आणि इव्हन ईडब्ल्यूची पण सीट्स अवेलेबल आहे 1, बाकी टीएफडब्ल्यूची सीट तर 0 दिसत आहे। तर या प्रकारे तुम्ही सीट्सचं एनालिसिस करू शकता की तुमच्या कॅटेगरी वाईज, जनरल ओबीसी वाईज, ईडब्ल्यूएस किती, ईडब्ल्यूएस वाईज वगैरे सीट्स किती अवेलेबल आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, काय एक भरपूर पीडीएफ मोठी असते आणि पीडीएफमध्ये कॉलेजेस सर्च करायला प्रॉब्लेम जातं, तर काही अडचण नाही। मी बेसिकली या प्रकारे जे महत्त्वाचे कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट आणि त्याची इन्स्टिट्यूट कोड टाईप केलेले आहे ते मी व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करून देईल। व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली आहे। जसं तुम्ही कंट्रोल एफ केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखादं कॉलेज घेतो, इथलं फॉर एक्झाम्पल मी सिंहगड घेत आहे, तुम्ही इथे सिंहगडचं इन्स्टिट्यूट कोड टाईप करते 6177, आणि जसं एंटर केलं इथे मी, जसं एंटर केलं डायरेक्टली मी कुठे रिडायरेक्ट होते? सिंहगड कॉलेजवर होत आहे। अजून आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, जसं फॉर एक्झाम्पल मी व्हीजीटीआय घेतो, तर व्हीजीटीआयचा इन्स्टिट्यूट कोड काय? 3012। जसं 3012 एंटर केलं डायरेक्टली रिडायरेक्ट होत आहे व्हीजीटीआय, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट माटुंगा। तर या कॉलेजेसची लिस्ट असल्यामुळे, आणि हे कॉलेजेस प्रत्येक सिटी वाईज बेस्ट कॉलेजेस आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल? कॉलेजेसची लिस्ट पण इझिली अवेलेबल होऊन जाईल, फर्स्ट पॉईंट। सेकंड, तुम्हाला इथून इन्स्टिट्यूट कोड पण बघता येईल, कॉपी करून डायरेक्टली कंट्रोल एफ दाबून किंवा कंट्रोल सर्च बार, जसं आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट सर्च बार असतो त्याला क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही तिथे आपला इन्स्टिट्यूट कोड पुट करून रिडायरेक्ट होऊ शकतात कॉलेजवर, तर तुमचा वेळ पण वाचेल।
हे होते मित्रांनो वॅकन्सी सीट्स फॉर कॅप राऊंड 2 आणि बेसिकली व्यवस्थित ऑप्शन फॉर्म फिल करा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. सेकंड, ज्यांना कॉलेज अलॉट झालेले त्यांनी बेटरमेंटसाठी जात आहे तर नक्की बेटरमेंटसाठीच जा. म्हणजे असेच कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये टाका की जे कॉलेज बेटर आहे तुमच्या आताच्या करंट कॉलेजपेक्षा. स्वतःला वारंवार प्रश्न विचारा, ऍडमिशन घेणार का हे कॉलेज लागलं तर, तेव्हाच ते कॉलेज व्यवस्थित टाका. कारण कोणतेही कॉलेज मिळू शकतो वरचं, आणि जर वरचं एखादं कॉलेज अलॉट झाला तर करंट कॉलेज निघून जाणार. हा सेकंड महत्त्वाचा पॉईंट. आणि थर्ड मित्रांनो, ज्यांना कॉलेज अलॉट झालेले नाही त्यांना मी रिक्वेस्ट करते, उगाच ओव्हर एम्बिशियस कॉलेज टाकू नका. काही ड्रीम कॉलेज टाका, काही रिअलिस्टिक कॉलेज टाका, आणि नंतर थर्ड सगळ्यात महत्त्वाचं काही सेफ कॉलेजेस टाका, जे कॉलेजेस फॉर शुअर तुम्हाला लागणार आहे. आणि अजून पण काही तुम्हाला डिफिकल्टीज डाऊट्स असेल तर फील फ्री टू रिच आउट. कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. या जर्नीमध्ये तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तो सपोर्ट तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून इझिली करू शकतात. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.